तर मित्रांनो पूर्ण तब्येत बिघडली. आत्ता कॉलेजवरून आलो तर आणि लय बेकार तब्येत बिघडल्या. ताप असला आहे का नाही असा अंगावर कपडे जर ठेवले तर वाळतील 5 मिनिटात. आत्ता मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या जात्या गार. आता जरा झोपतो. भेटू झोपल्यानंतर. तर काय वेगळा सीन नाही राहणार आता नुसतंच झोपणार आहे मी. कारण की लय बिघडले तब्येत काय सुचन झालं आता. बाय. तर आत्ताच बघा उठलोय झोपून. अजून पण बरं वाटेना. ताप येतोय सारखा. येतोय कमी होतोय जास्त होतोय कमी होतोय जास्त. आणि काय सीन नाही आता वातावरण तुम्हाला दाखवतो कसं झालंय. पाऊस तर थांबला आज काय पाऊस पडलेला नाही. वारं सुटले नुसतं. चाललाय चहा. मित्रांनो मी पितोय चहा. आणि तर तुम्ही पण प्या चहा. संध्याकाळचा चहा शिवाय चालत नाही. सकाळ संध्याकाळ 2 टाइम तर माणसाला चहा प्यावा. आता शरीरासाठी चांगला आहे का नाही माहित नाही पण चहा पिला पाहिजे बघा. आणि कोण कोण बशीने चहा पिते तेवढं कमेंट मध्ये सांगा. कारण की बऱ्यापैकी सगळी कपाने चहा पितात. आपल्या गावाकडेच फक्त बशीने पितात चहा. सिटीमध्ये का नाही 10 मिनिटं थांबतील पण कपानात चहा पिणार. आपल्याकडे तसं नाही. गरम गरम चहा बशीनेच ओढायचा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वातावरण बघा एक नंबर झालेला आहे. सगळीकडे ढगबीग कशी काळे आली बघा. आणि पावसाचं आता वातावरण झालंय पण पाऊस कधी पडतोय त्याचं सांगता येत नाही. तर आता आपण जाऊया वर गोट्याकडं. कारण की मम्मी तिकडे गेल्या आणि मी झोपलो तब्येत जरा बरं नाही त्यामुळं. मग मम्मीला आणायला जाऊया. चाल मला वाटतं निम्म्यापर्यंत आली असेल. तर गाडी काढूया चार्जिंगची आणि जाऊया चला. बघा पाऊस पडलाय थोडा वेळ. तर तर चला जाऊया. नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आता बघा वाजलेत किती माहिती आहे का 3 वाजलेत. दुपारचे 3 वाजले ते. आणि सकाळपासून काहीच ब्लॉग नाही केला कारण की तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवसाला माझी तब्येत खराब होती. आणि काल आपण कॉलेज जाऊन आलो. मोठं ब्लॉग केलं बघितलं तुम्ही. तर आता वातावरण बघा असं झालंय. काय पावसाचं वातावरण काय झालेलं नाही. ऊन पडलं होतं आता. आता जरा आलंय ऊन काय एवढा नाही विषय. तर नाही काय आता जास्त मोठा काय नाही सीन. बघू आता काय काम लागते आपल्याला. आणि मम्मीने केलेत बघा लाडू. बुंदीचे लाडू केले ते ठेवले ते फ्रीजवर. आता ताजं केली ती वाळले ते जरा वाळवायला ठेवले तसं. सुकले की जरा कटिंग झाले खायला पाहिजे त्यामुळे ते ठेवली ती. बाकी काय विषय नाही. आज आहे आषाढ एकादशी. तर आज होता उपवास. तर उपवासची खिचडी खाल्ली. आणि तब्येत काल 2 दिवस झालं बरी नाही. जरा घसा बिसा धरला त्यामुळे जरा कंटाळा येतो व्लॉग करायला. बरं बाग काय सीन नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की काल मी तुम्हाला घरटे दाखवले तर अर्ध होतं. आता पूर्ण बघा त्यांनी बनवले आहे. आता बाहेरनं पण बनवतील. बाहेर जायला वाट फक्त टिकतील. आणि आत्ता कोणच नाही आत्ता गेलो. तर तुम्ही बघू शकताय पक्षी असून बघा त्याचं घरटं कसलं भारी प्रमाण बनवतोय. जर झाला साधं जा टेरेसवर आता. कसं झालंय बाबा आता